नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीला आणि एजेंची लग्नाची तयारी सुरू असतानाच लीला पळून जाते. गुंडाच्या तावडून निसटल्यानंतर एजेला त्यांची चूक समजते आणि लीलासोबत लग्न करायला तो नकार देतो. पण आता हाच एजे अंतराची हरवलेली अंगठी शोधण्यासाठी लीलाला पुन्हा मागे लागला आहे. ही अंगठी एजेसाठी तेवढीच खास असल्याने लीलाकडून ती पुन्हा मिळवण्यासाठी आता तो काय प्रयत्न करतो हे पाहावे लागणार आहे. दरम्यान लीला आणि एजे विवाहबंधनात अडकतील तेव्हा अडकतील. पण मालिकेतील एका अभिनेत्याला खऱ्या आयुष्यात कन्यारत्न प्राप्ती झाल्याने त्याचा हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा अभिनेता आहे अजिंक्य दाते. अजिंक्य दाते याने नवरी मिळे हिटलरला मालिकेत विश्वरूपची भूमिका साकारली आहे. काल 3 मे रोजी मालिकेचे शूटिंग चालू असतानाच त्याला कन्यारत्न झाल्याची गोड बातमी कळाली. एका मुलीचा बाप झालो हे कळताच सेटवरून ताबडतोब तो आपल्या लेकीला भेटायला रवाना झाला. ही आनंदाची बातमी सांगताना अजिंक्य दाते म्हणतो की, अरे चलो भाई फटाफट लाइटिंग करो यार, विश्वरूप को निकलना है. असं म्हणत स्वतः त्याच्या मागे लागत काम करून घेणारा आमचा लीड राकेश बापट, मला लवकर निघता यावं म्हणून अख्ख्या सीनचं स्ट्रक्चर माझ्या सोयीने करणारी आमची डिरेक्शन टीम, निघताना सावकाश जा, फोन करत राहा असं ठणकावून सांगणारी माझी सहकलाकार मंडळी आणि प्रोडक्शन टीम, हे सगळे का झटपट करत होते. काय झालं होतं? असं कुठे जायचं होतं मला? तर कारण होतं आमच्या कुटुंबात दाखल होणाऱ्या नव्या मेंबरच्या एंट्रीचं. प्राचीला 1 मेला सकाळी 6 वाजता चिंचवडच्या कामत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तशी तिची तारीख 19-20 मे दिली होती. दिवसभरात काहीच घडलं नाही. दुसऱ्या दिवशी 2 मेला मला शूटिंगला जाणं भाग होतं, कारण तिथेही एपिसोड अडकले होते. पुण्याहून ठाण्यात स्टुडिओत पोहोचल्यावरही सगळं लक्ष फोनकडेच होतं. सीन होत होते. बाहेर गरमी आणि माझं टेन्शन टॉपवर होतं. दुपारी 4:30-5च्या दरम्यान फोन आला. मग शूटिंग संपवून गाडीने जो निघालो तोच वाटेत फोन आला की अभिनंदन, बाप झालास, मुलगी झाली, बास. त्यानंतर मी गाडी चालवत पोहोचलो की हवेवर तरंगत, मला नाही माहीत, इतकं भारावून जाणं याआधी कधीच घडलं नव्हतं. फायनली जेव्हा पोहोचलो आणि पोरीला बघितलं तेव्हा एकच फिलिंग होतं, और यहाँ मैं पिघल गया.